नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 एप्रिल रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा, तुम्ही ही जर सिरीज डेली करत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण काही बॅचेस सुरू केलेले आहे, ज्यामध्ये बघा तुम्हाला टेस्ट सिरीज, नोट्स, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर मिळत आहे. ते बॅचेस कोणकोणते आहेत? राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच, पूर्व परीक्षेसाठी प्री मेन्सची फाउंडेशन बॅच सुद्धा आहे राज्यसेवेची, त्यामध्ये एनसीईआरटी स्टेट बोर्डचा कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच आहे. कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0 आहे. कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आहे. या कंबाईनच्या फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला स्टेट बोर्डचे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाणार आहे. त्याचबरोबर हा नोट्स पॅक आहे जो तुम्ही परचेस करू शकता. जर बॅच परचेस केली त्यामध्ये नोट्स मिळून जातील. ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज सुद्धा सेपरेट परचेस करू शकता, किंवा तुम्ही कोणती बॅच जॉईन केली तर तुम्हाला त्यामध्ये टेस्ट सिरीज मिळून जाईल. यासाठी फक्त तुम्हाला आपला अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज इथं फॉलो करून ठेवायचं. अभ्यास मित्र नाव बघा, आपला लोगो बघा, कारण आपल्या नावाने बरेचसे लोक जे आहे ते अभ्यास ते कॉपी करत चाललेले, तर त्यावर थोडं लक्ष द्या. अभ्यास मित्र नावाचा ऍप आहे. ठीक आहे. आणि टेलिग्रामला पण खूप सारे डुप्लिकेट चॅनल सुरू झालेले अभ्यास मित्राच्या नावाने, तर तिथं सुद्धा थोडं बघत चला व्यवस्थित. तर 4 एप्रिल 2025 रोजीचं करंट अफेअर्स आज आपण अभ्यासणार आहोत. आपण मागे एक 3-4 दिवस माझे सेशन झाले नव्हते, तर त्यातले सुद्धा काही प्रश्न जे आहे मेन ते आजच्या सेशन मध्ये मी कव्हर करणार आहे. एबेल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर एबेल पुरस्कार जो आहे याला गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हटला जातो. गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून याला ओळखला जातं. अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे बघा. ठीक आहे. आपण जर बघितलं तर या वर्षी 2025 चा हा पुरस्कार मासाकी काशिवारा यांना मिळालेला आहे. कुणाला? मासाकी काशिवारा यांना मिळालेला आहे. जपानीज गणितज्ञ आहे बघा मासाकी काशिवारा. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, बीजगणितीय विश्लेषण आणि त्यांचे जे काही सिद्धांत आहे त्यासाठी मासाकी काशिवारा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार जर आपण बघितलं तर 2024 मध्ये मिशेल टालाग्रँड, ज्या फ्रेंच गणितज्ञ होत्या, त्यांना देण्यात आला होता. यावर 2-3 वेळा वेगवेगळ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊन गेलेले. आता 2025 चं पण लक्षात ठेवा, 2025 वर सुद्धा क्वेश्चन येईल. त्यानंतर हा पुरस्कार नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स द्वारे देण्यात येतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचंय, नॉर्वेच्या सरकारमार्फत हा पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो. तर नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्स अँड लेटर्स यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. आपण जर बघितलं तर हा पुरस्कार दरवर्षी एका किंवा अधिक व्यक्तीला दिला जाऊ शकतो ज्यांनी गणित क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. 2002 मध्ये नॉर्वेच्या संसदेद्वारे याची स्थापना करण्यात आली होती. नॉर्वेच्या राजामार्फत हा पुरस्कार दिला जातो. आपण जर बघितलं तर 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर यामध्ये दिले जातात, जेच आपण US डॉलर मध्ये कन्वर्ट केले तर $7,20,000 आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जर बघितलं तर या पुरस्काराला गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर गणितज्ञ कॅरेन उहलेन बेक या पहिल्या महिला आहे हा पुरस्कार जिंकणाऱ्या, ज्या अमेरिकेच्या आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व दृष्टीने इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आता रिसेंटली देण्यात आलेले काही पुरस्कार सुद्धा बघून घेऊया. जसं की प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्ह साठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार अवॉर्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेला आहे. गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड जो आहे मित्रांनो तो दलाई लामा यांना मिळालेला आहे 2025 चा. एंजेला स्वामी यांनी मिसेस युनिव्हर्स ही स्पर्धा 2025 ची आहे ती जिंकलेली आहे. 7वा हॉकी इंडिया जमनलाल शर्मा पुरस्कार प्रसार भारतीला मिळालेला आहे हॉकीच्या प्रसारासाठी. नॉर्वेचे हॉलबर्ग प्राइज जे आहे ती गायत्री चक्रवर्ती स्पिव्हॉक यांना मिळालेलं आहे. यानंतर एशियन फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट, भारताचा चित्रपट आहे बघा. महाराष्ट्र भूषण आपल्याला यावर 100% प्रश्न विचारला जाईल, जो राम सुतार यांना मिळालेला आहे. युनायटेड किंगडम सरकारकडून जीवन गौरव पुरस्कार 2025 मध्ये चिरंजीवी कोनिडेला चिरंजीवी यांना मिळालेला आहे. यानंतर डेन्मार्कच्या राजाने नाईट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेनिब्रोग हा पुरस्कार जो आहे तो विजय शंकर यांना प्रदान केलेला आहे. तर विजय शंकर यांनी डेन्मार्क आणि भारताचे संबंध चांगले केलेले आहे. एक बिझनेसमॅन व्यापारी त्याबाबत यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. दुसरा क्वेश्चन, नासाचे शास्त्रज्ञ सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कोणत्या मोहिमेद्वारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून पृथ्वीवर परत आणले जात आहे?
आपण बघितलं की सुनीता विल्यम जे आहे तर त्या पृथ्वीवर परत आलेले आहे, त्यांचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले होते, ठीक आहे. मग आपण जर बघितलं ते मिशन आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, तर क्रू 10 मिशन लक्षात ठेवा. क्रू 10 मिशनद्वारे त्यांना आपण जर बघितलं तर पृथ्वीवर आणलं जाणार आहे. तर क्रू 10 मिशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर फसल्या होत्या बघा. आपण जर बघितलं तर त्यांचं परत येण्याचं जे काही यान आहे तर त्यांनी व्यवस्थित काम नव्हतं केलं, त्यामुळे त्या परत आले नव्हते, ते तिथेच फसून राहिले होत्या. मग आता क्रू 10 मिशन अंतर्गत त्यांना परत आणण्यात आलेला आहे. नासा आणि स्पेस एक्स या दोघांनी मिळून संयुक्त उपक्रम जो आहे तो राबवलेला आहे आणि सुनीता विल्यम्स आता परत पृथ्वीवर आलेल्या आहे. तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, कोणत्या राज्यात लोकसभेने त्रिभुवन सरकारी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कायदा केलेला आहे? त्रिभुवन सहकारी, सरकारी नाही सहकारी. तर बघा मित्रांनो, सहकार क्षेत्र तुम्हाला माहित असेल, सहकारी बँक, सहकारी साखर कारखाना, सहकारी समजून घ्या संस्था. तर सहकार हा जो विषय आहे हा आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. सहकार म्हणजे काय असतं, तर अनेक लोकांनी एकत्र येऊन एखादी बँक स्थापन करणं, एखादा कारखाना, एखादी संस्था सुरू करणं, त्याला सहकार असं म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या विद्यापीठामध्ये मित्रांनो सहकारशी संबंधित वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत तर त्या इथं शिकवल्या जाणार आहे. सहकारशी संबंधित जे काही कन्सेप्ट आहे तर त्या या विद्यापीठामध्ये शिकवले जाणार आहे. आणि हे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ जे आहे ते गुजरातमध्ये बनवलं जाणार आहे, ठीक आहे. तर गुजरातमध्ये हे विद्यापीठ बनवण्यासाठी लोकसभेने अलीकडे एक कायदा सुद्धा मंजूर केलेला आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर हे गुजरातमध्ये का स्थापन केलं जातं यासाठी एक कारण आहे बघा. आपण जर बघितलं तर एक नाव आहे त्रिभुवनदास केशीभाई पटेल. तर हे जे आहे हे भारतातील सहकार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळं हे गुजरातचे आहे, त्यामुळे हे विद्यापीठ जे आहे ते गुजरातमध्ये स्थापन केलं जाणार आहे, ठीक आहे. तर लोकसभेने 26 मार्च 2025 रोजी गुजरातमध्ये हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कायदा जो आहे, विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे, ठीक आहे. आणि या विधेयकाला आपण जर बघितलं तर या विद्यापीठाला आपण जर बघितलं त्रिभुवन विद्यापीठ नाव देण्यात आलेलं आहे, बरोबर. तर हे त्रिभुवन नाव जे आहे ते त्रिभुवनदास केशीभाई पटेल यांच्या नावावरूनच देण्यात आलेलं आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, आपण जर बघितलं गुजरात राज्यात लोकसभेने त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एक कायदा इथं केलेला आहे, विधेयक मंजूर केलेला आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं तर याला त्रिभुवन असं नाव त्रिभुवन केशीभाई पटेल यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे, कारण ते एक सहकार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात, ठीक आहे. या विद्यापीठामध्ये सहकार क्षेत्राशी संबंधित शिक्षण, संशोधन, ठीक आहे, याला चालना दिली जाणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसं बळकट केलं जाईल तर याबाबत इथं संशोधन केलं जाणार आहे, ठीक आहे. यानंतर जर बघितलं गुजरात विषय जाणून घेऊया. गांधीनगर राजधानी आहे, आचार्य देवव्रत राज्यपाल आहे, भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री आहे, लोकसभेच्या 26 तर राज्यसभेच्या 11 जागा, त्याचबरोबर विधानसभेचे 182 जागा आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळतात. भारतामध्ये सगळ्यात जास्त लांबीचा समुद्र किनारा देखील गुजरातलाच लाभलेला आहे. गुजरातचा राज्य प्राणी आहे एशियाटिक सिंह, राज्य पक्षी आहे ग्रेटर किंग हंस. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत भारतीय अंतराळ स्थानक विकसित करण्याची इस्रो योजना आखत आहे? तर बघा इस्रो 2035 पर्यंत इंडियन स्पेस स्टेशन बनवण्याचा इस्रोचा विचार आहे. सध्या ISS आहे, ठीक आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, पण आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं वय झालंय असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण जर बघितलं तर ते जे आहे ते आता खूप जुनं झालेलं आहे आणि त्याला आता नासा आणि जे सगळे देशांनी मिळून बनवलं होतं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, त्याला आता रिटायर केलं जाणार आहे. आणि आपण जर बघितलं चायना आता स्वतःचं स्पेस स्टेशन बनवत आहे, भारत सुद्धा स्वतःचं स्पेस स्टेशन बनवणार आहे 2035 पर्यंत. तर इस्रोने आपल्याला हे टार्गेट दिलेलं आहे. उद्या जाऊन भारताचा अंतराळ मोहिमेमध्ये या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा एक मेन रोल असणार आहे. आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करू शकतो. आपले अंतराळवीर समजून घ्या तिथून पुढे चंद्रावर जायचं किंवा तिथून पुढे अजून दूरवर जायचं तर तिथे एक ब्रेक स्टेशन म्हणून थांबू शकतात. तर याचा फायदा जो आहे तो भविष्यात आपल्याला खूप चांगला होणार आहे. फक्त हे वेळेत कंप्लीट झालं तर अजून आपल्या देशाला याचा फायदा होणार आहे. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झाली होती. डॉक्टर विक्रम साराभाई हे संस्थापक आहे. बेंगलोर कर्नाटकमध्ये मुख्यालय आहे आणि व्ही नारायणन इस्रोचे 11वे नवीन अध्यक्ष आहेत. बांगलादेशने मार्च 2025 मध्ये 55वा आपला स्थापना दिवस सेलिब्रेट केलेला आहे. तर तो कधी सेलिब्रेट केला तर बांगलादेशने 55वा स्थापना दिवस जो आहे तो 26 मार्च रोजी सेलिब्रेट केला होता. 26 मार्च 1971 ला पाकिस्तानमधून बांगलादेश एक स्वतंत्र देश बनला होता. बांगलादेशला स्वतंत्र करण्यामध्ये भारताचा हात होता. 16 डिसेंबर 1971 मध्ये आपण जर बघितलं भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं
आणि भारताने ऑपरेशन इथं राबवलं होतं आणि आपण जर बघितलं तर पाकिस्तानवर आपण विजय मिळवला होता. या 16 डिसेंबर या दिवसाला विजय दिवस म्हणून सुद्धा, विक्ट्री डे म्हणून सुद्धा सेलिब्रेट केलं जातं. बांगलादेश राजधानी आहे ढाका, चलन आहे टका. आशिया खंडामध्येच येतो. ठीक आहे. मोहम्मद युनुस जे आहे ते बांगलादेशचे सध्याचे लष्कर प्रमुख आहे. आता अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड, ठीक आहे, लागू करणाऱ्या देशातील दुसरं राज्य कोणतं आहे? तर युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आपण बघितला तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागू केला उत्तराखंडने. उत्तराखंडने देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लागू होता गोव्यामध्ये. ठीक आहे. आपण जर बघितलं तर आता दुसरं राज्य बनत आहे गुजरात. गुजरात, ठीक आहे, गुजरात. लक्षात ठेवायचंय, गुजरातने एक समिती स्थापन केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांनी, रंजना प्रकाश देसाई, ठीक आहे, रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे गुजरात सरकार माध्यमातून. कशासाठी? तर युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी. या रंजना प्रकाश देसाई ज्या आहे तर यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडे जम्मू काश्मीरमध्ये डिलिमिटेशन कमिशन, पुनर्रचना आयोग सुद्धा स्थापन करण्यात आला होता. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं या डिलिमिटेशन कमिशनने जम्मूला 43 जागा तर काश्मीरला 47 जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे. हे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात असू द्या. स्वातंत्र्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणार दुसरं राज्य आहे गुजरात. नाही तर आता एकूण जर बघितलं स्वातंत्र्याच्या अगोदरचं पण कन्सिडर केलं तर 3 राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आता आपल्याला बघायला मिळेल, गोवा, उत्तराखंड, गुजरात. युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी कलम काय हे तुम्हाला सांगायचंय. मार्गदर्शक तत्वांमध्ये तुम्हाला याविषयी कलम दिसेल. ठीक आहे, मी सांगून देतो. कलम 44 जे आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोडशी संबंधित आहे. बघा मित्रांनो, युनिफॉर्म सिव्हिल कोड काय असतं तर आपल्या हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, इथं विवाह, घटस्फोट, ठीक आहे, त्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे तर त्याविषयी वेगवेगळे कायदे, अंत्यविधी, वेगवेगळे कायदे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्या सगळ्यांशी संबंधित एकच कायदा बनवणं म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. लग्नाशी संबंधित एकच कायदा, घटस्फोटाशी संबंधित एकच कायदा, आपल्याला वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या धर्मामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. तर याला म्हटलं तर युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता गुजरात हे दुसरं राज्य बनणार आहे स्वातंत्र्यानंतर की जे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यासाठी त्यांनी आता कमिटी स्थापन केलेली आहे. ठीक आहे. 4 फेब्रुवारी 2025 रोजी गुजरात सरकारने UCCचा मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय पॅनल जे आहे ते बनवलं होतं. त्याच्या अध्यक्ष होत्या रंजना देसाई. ठीक आहे. मग या समितीने जे काही शिफारसी केल्या त्या आधारावर गुजरात जे आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करत आहे. ठीक आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. युनिफॉर्म सिव्हिल कोडचं उद्दिष्टच आहे की वैयक्तिक जे धार्मिक कायदे आहे ते रद्द करणं आणि सर्व नागरिकांसाठी एक समान कायदा करणं, मग त्यांचा धर्म कोणताही असू द्या. 7वा क्वेश्चन आहे 2032च्या ऑलिम्पिक खेळानंतर पाडले जाणारे गाबा स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर बघा मित्रांनो, जे क्रिकेटचे फॅन असेल त्यांना माहितच असेल गाबा. ठीक आहे. गाबा ऑस्ट्रेलियामध्ये असणारा मैदान आहे जिथं भारताने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन जी BGT आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जी आहे, ही नाही याच्या पाठीमागची ट्रॉफी जी आहे तर ती गाबाच्या स्टेडियमवर जिंकली होती. ठीक आहे. आणि गाबाच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया संघाची कंटिन्यू ते जिंकायचे तर भारताने त्यांना तिथे जाऊन हरवलं होतं. तर त्यामुळे फेमस आहे हे गाबा स्टेडियम. ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन या ठिकाणी आहे. 2032चा ऑलिम्पिक झाल्यानंतर 2032च्या ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. तर 2032च्या ऑलिम्पिक झाल्यानंतर गाबा स्टेडियमला पाडलं जाणार आहे. फक्त क्रिकेटच नाही, इतर स्पोर्ट्स सुद्धा खेळवले जातात गाबा स्टेडियमवर. तर 2032 मध्ये हे पाडलं जाणार आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जो व्हिक्टोरिया पार्क आहे तर त्या व्हिक्टोरिया पार्कच्या तिथं 60,000 प्रेक्षकांची क्षमता असलेलं नवीन एक स्टेडियम जे आहे ते बनवलं जाणार आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 2 वेळा ऑलिम्पिक झालेले आहे, 1956 मध्ये आणि साल 2000 मध्ये, आणि ही तिसरी वेळ आहे 2032 मध्ये होणार आहे. ठीक आहे. 1956 मध्ये मेलबर्न मध्ये, 2000 साली सिडनी मध्ये. 2025 मध्ये भारत सरकारने संसद सदस्यांच्या म्हणजे खासदारांच्या, राज्यसभा आणि लोकसभेच्या पगारात किती टक्के वाढ केलेली आहे? तर संसद सदस्यांचे, खासदारांचे जे पगार आहे तर ते 24% वाढलेले आहे. खासदारांचा पगार होता 1 लाख रुपये, त्यांना आता 1,24,000 रुपये पगार जो आहे तो मिळणार आहे. प्लस त्यांचा दैनिक भत्ता होता 2,000 रुपये, तर दैनिक भत्त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. 2,525 रुपये दैनिक भत्ता झालेला आहे. त्याचबरोबर पेन्शन जे आहे ते सुद्धा वाढलेलं आहे. ठीक आहे. तर पेन्शन 25,000 होता आय थिंक. ठीक आहे. तर त्यामध्ये सुद्धा वाढ जी आहे ती झालेली आहे. 25,000 रुपये पेन्शन जी आहे ती 31,000 करण्यात आलेलं आहे. लास्ट टाइम 2018 मध्ये खासदारांचे पेमेंट वाढवण्यात आले होते, पगार भत्ते, ठीक आहे, पेन्शन.
आता ते वाढवण्यात आलेले आहे 24%. लक्षात ठेवायचं आहे. पॉलिटीमध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश कोणता आहे? तर जगात सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे मित्रांनो भारत. कोणता आहे? भारत. भारत नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका. सेकंड स्पॉटवर आहे मित्रांनो अमेरिका. तिसऱ्या क्रमांकावर आहे इथं चायना. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचे भारत जो आहे तो जगातील सगळ्यात जास्त दूध उत्पादक देश जो आहे तो बनलेला आहे. ठीक आहे, याविषयक माहिती जी आहे ती केंद्रीय पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या मार्फत लोकसभेमध्ये देण्यात आलेली आहे. पुढील 5 वर्षात दूध उत्पादन जे आहे ते 300 MMT पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य जे आहे. ठीक आहे, तर मेगा मेट्रिक टन पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य जे आहे ते भारताने ठेवलेलं आहे. आपण जर बघितलं भारतानंतर अमेरिका, अमेरिकेनंतर चीन, नंतर पाकिस्तान, नंतर ब्राझील हे देश आपल्याला दुधाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर बघायला मिळतात. भारतामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होतं, नंतर राजस्थान, नंतर मध्य प्रदेश आपल्याला बघायला मिळतं. 1970 मध्ये आपण दुधाविषयी ऑपरेशन फ्लड सुरू केलं होतं आणि त्यामुळे आज आपल्याला भारत जो आहे तो दुधाच्या उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर बघायला मिळतो. मार्च 2025 मध्ये कॅनरा बँकेने कार्यकारी संचालक म्हणून कुणाची नियुक्ती केलेली आहे? तर कॅनरा बँकेचे नवीन इथं कार्यकारी संचालक बनलेले के सत्यनारायण राजू. त्यांच्या पहिले होते के मुजुमदार. तर मुजुमदार यांची जागा जी आहे ती सत्यनारायण राजू यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, कॅनरा बँकेची स्थापना 1 जुलै 1906 मध्ये करण्यात आली होती. बेंगलोरमध्ये मुख्यालय आहे. सध्या MD आणि CEO आहे के सत्यनारायण राजू. ठीक आहे, तर भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्वाची बँक आहे कॅनरा बँक. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. ठीक आहे, आपण जर बघितलं ASI जे आहे. ठीक आहे, तर ASI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, फुल फॉर्म ASI चा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. तर यांनी आपण जर बघितलं 2025 मध्ये कोणत्या राज्यामध्ये 110 मेगालिथिक संरचना शोधलेल्या आहेत. तर मेगालिथिक संरचना काय असतात? तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे दगडांची रचना केली जाते गोल. तुम्हाला इथं दिसतच असेल. असे गोल दगड रोवली जातात आणि त्यांच्यामध्ये कधी कधी अंत्यविधी केला जातो आतमध्ये, कधी कधी एखादी धार्मिक पूजा विधीसाठी ते वापरले जातात. याला मेगालिथिक संरचना म्हटलं जातं. हे मेगालिथिक काळामध्ये करण्यात आलेले संरचना आहे. तर या 110 स्ट्रक्चर आपल्याला सापडलेले केरळमध्ये. ठीक आहे, कुठे सापडलेले? केरळमध्ये. तर लक्षात ठेवायचंय हे जे काही स्ट्रक्चर आहे ते ग्रॅनाइट स्लॅब आणि दगडांनी मिळून बांधलेलं आहे. मेगालिथिक स्ट्रक्चर काय असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सामान्यतः दफनभूमी किंवा धार्मिक विधीसाठी त्याचा वापर केला जातो. 13वा ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर 13वा ICC महिलांचा जो काही 1 दिवसीय विश्वचषक आहे तो भारतामध्ये आयोजित केला जाणार आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर यामध्ये 8 संघ सहभागी होणार आहे आणि याचं आयोजन 29 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 या दरम्यान होणार आहे. 2029 पासूनचा जो विश्वचषक असेल म्हणजे 14वा विश्वचषक जो असेल त्यामध्ये 10 संघ सहभागी होतील. 13व्या मध्ये 8च असणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत 8च होते. भारताने या विश्वचषकाचं विजेतेपद आतापर्यंत एकदा पण जिंकलं नाही, पण 2दा उपविजेता राहिलेला आहे. तर बघा ICC ची स्थापना जी आहे ती 15 जून 1909 मध्ये करण्यात आली होती. दुबईमध्ये मुख्यालय आहे. ठीक आहे, जय शाह अध्यक्ष आहे. जोफ एलार्डिस CEO आहे. 108 देश जर आपण बघितलं सदस्य आहे. 12 देश पूर्ण सदस्य आणि 9 देश जे आहे तर ते सहयोगी सदस्य आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन. एबेल पुरस्कार 2025 कुणाला मिळालेला आहे आणि समान नागरी संहिता लागू करणारं देशातील दुसरं राज्य कोणतं बनलेलं आहे स्वातंत्र्यानंतर? आता बघा मित्रांनो, आपल्या राज्यसभेसाठी विजयश्री बॅच आपण सुरू केलेला आहे. कंबाईन गट क परीक्षासाठी लक्ष्य बॅच, त्याचबरोबर राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आहे. कंबाईन गट क आणि गट ब पूर्व प्लस मुख्य प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच आहे. कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आहे. त्याचबरोबर तुम्ही सेपरेट नोट्स घेऊ शकता किंवा बॅच मध्ये तुम्हाला मिळून जाईल सेम टेस्ट सिरीज. ठीक आहे, यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला देखील फॉलो करायचं आहे. तर थांबूया मित्रांनो, आता आपण इथं लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.